जय महाराष्ट्र मित्रांनो, मिनी ब्लॉगची सुरुवात माझ्या गाडीच्या टोईंगपासून होत आहे. रात्रीचे वाजले 3 आणि भाई आपले मित्र परिवार सगळे आलेत माझ्या गाडीसाठी. भाई बोलतात ना, एक कॉलवर बाय 10 मिनटात माझे मित्र पूर्ण हजर झाले आणि असे टोइंगवाले पण आले. रात्री 3 वाजता गाड़ी मस्त झाली भाई, टोइंग करून से शिवडीला रवाना. और अभी मैं आया हूँ भाई अपने भाई के ऑफिस में. भाई के साथ जाना है मुझे एक काम पर. सो छोटा सा कुछ पीसी है और मॉनिटर है, वो सब मुझे लाना है भाई के साथ जाकर. सो छोटंसं मटेरियल आहे, मॉनिटर आणि माऊस मला घेऊन यायचं परत ऑफिसला. सो आता झालं आहे भाई, हे बघा हे छोटंसं मटेरियल होतं, हे मला आणायचं होतं. आणि भाऊ बाई मजेशीर गाडी चालवतो आहे. आणि आत्ता आम्हाला हे मटेरियल ठेवून डायरेक्ट जाते शिवडीला, कारण आपली गाडी महिंद्राची, तो गाडी तिथे आहे. सो गाइस मेरा भाई बहुत गुस्से में है, उसको बोला भाई गुस्सा शांत कर, पहले बात कुछ खा लेते. आज आ गए भाई इडली और मेंदू वडा खाने. मेरा भाई तो बोला बहुत अच्छा आहे, तू पण टेस्ट कर, माझ्याकडे बाय बघत नको राहू, नाही तर माझ्या पोटात दुखेल. तर भाई मी टेस्ट केलं, मग थोडंफार होतं ठीकठाक, पण ठीक आहे. तर काय करणार भाई, गरजेला सगळे उपयोगी आहे. आणि हे माझ्या भावाचं भाई ऑफिस आहे. सो ज्यांना पण लॅपटॉप वगैरे रिपेयर करायचं असेल, नवीन घ्यायचं असेल, तर प्लीज़ कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो, तुम्ही भाई कॉन्टैक्ट करू शकता. सो अभी हम निकल गए भाई शिवडी की तरफ. और शिवडी जाते जाते ना गाइस, बहुत भाई बारिश आने वाली है ऐसा लग रहा था. तो भाई बीच में भाई बारिश आ ही गया. तो मैंने बोला अपने भाई को साइड में लेते थोड़ा, क्योंकि भाई बारिश आएगी ना तो दोनों के पास भी रेनकोट नहीं है, भीग के जाना पडेगा भाई. पाऊस येते करत करत भाई शेवटी भाई शिवडीला जायच्या वेळी ना भाई मध्ये टेम्पो भेटली. चंदन की लकडिया बोले तो भाई झुकेगा नहीं साला. असं करत मस्ती मजाक भाई चालत राहते. आणि सध्या काहीतरी 6.6 किलोमीटर बाय बाकी आपल्या लोकेशनला पोचायला. लोकेशनला पोचलो आणि बाई माझा भाऊ माझी गाडी शोधते. झाले तेरी गाडी गई किधर, क्यों नहीं मिल रही है. फायनली मित्रांनो आपली सरकार गाडी बाई भेटली आणि पूर्ण डिटेल काढले, काय इश्यू काय झाला आहे. सो गाडीचा मित्रांनो खर्च ऐकून आणि इतकं टेन्शन आलं काय समजत नव्हतं. सो आलो आपल्या भावासोबत परळच्या वर्कशॉपला. सो मित्रांनो इथे येऊन ना पूर्ण जितकं काय टेन्शन होतं सगळं काय एकदम दूर झालं. आणि इतकंच बोलतो मित्रांनो, कधी लाईफमध्ये काही टेन्शन घेऊ नका.